शक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणते. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. तू काढलं? मग आता वहिनींना कमी त्रास द्यायचा ना म्हणून. हो, म्हणजे आतापासूनच काळजी घ्यायला लागलीस तर. तानाजीरावना सुद्धा बायको नाही, पुतणी असून सुद्धा मुलीसारखी जपतात तिला. मला आधी वाटायचं ती त्यांचीच मुलगी आहे म्हणून. मला सुद्धा तसंच वाटत होतं. अगदी वडिलांची माया देते त्यांना. काय झालं? तब्येत ठीक नाहीये. हा, हे बघ माझा ऐक, आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल. अरे पण तू माझी काळजी करू नकोस, मी सगळं आटपून घेईन. तू जा बघू आधी. चला. इथं काम आहे वहिनी तुम्हाला? हो, पण खरं तर नमू आपण इथे तुझ्या कामासाठीच आलोय. वकिलाच्या ऑफिस मध्ये माझं काय काम? सांगते नमू, तू आता खूप लहान आहेस, पण तानाजी तुला मोठी समजतात. आता नाही, पण पुढे तुझे खूप हाल होतील ग. म्हणजे? तानाजी तुझ्याशी वाईट वागतात ना. तू आजारी का झाली होतीस हे तुला माहित आहे का? का? त्यांच्या वागण्यामुळे. तुला आठवतं का डॉक्टरने तुला विचारलं होतं की तुला एवढ्या जखमा का झाल्या म्हणून, आणि त्यानंतर तू मला सांगितलं होतंस की ते तुझ्या शरीराशी खेळतात. बेटा, तसं करणं कायद्याने अपराध आहे. कारण त्या दिवशी आपण वेळेस डॉक्टरकडे गेलो नसतो ना, तर तुझी तब्येत अजून खराब झाली असती. मला जरा जरा कळतंय वहिनी. नमू, मला बाळ होणार आहे हे ऐकून तुला खूप आनंद होतो नाही? हो, खूप. बाळ कोणाला होतं माहिती आहे का नमू तुला? हो, लग्नानंतर. तुझ्या वयाच्या मुलींना कधी बाळ होतं? छे, कसं होणार? पण नमू, तुला होणार आहे बेटा. काय? हो, म्हणूनच आपण इथे आलोय. यांना सगळं काही खरं खरं सांगा. पण त्यांना कळलं तर? तू काही काळजी करू नकोस नमू. तू मोठी होऊन तुला योग्य मार्गी लावण्याची जबाबदारी आमची आहे. अरे वा, आलात तुम्ही. अरे या ना, बसा. हो. अच्छा, ही नमू का? किती गोड आहे दिसायला. तुम्हाला दोघांना दीप्ती काहीतरी सांगत होती. थांबता का बाहेर जरा? हो. नमू थांबेल माझ्याकडे. येते ना नमू. कितवीतच नमू तू आता? 10वी. अरे वा. म्हणजे आता पुढच्या वर्षी कॉलेजला जाणार है ना? बघू. बघू का? तुला आवड नाही का शिक्षणाची? आवडतं खूप. हो ना. मग पुढे का नाही शिकायचं? अगं, मला केदार आणि इंदू तर सांगत होते की त्यांना तुला पुढे शिकवायचंय म्हणून. तानाजीरावांना जेलमध्ये टाकतील. नमू, तू सांग, तुला काय वाटतं? त्यांना जेलमध्ये टाकावं की नाही? तसे ते चांगले आहेत. त्यांनी मला आसरा दिला, पण मला त्यांची भीती वाटते. का ग? त्रास देतात तुला? मग आता याच्या पुढे घाबरण्याचं काही कारण नाही. याच्या पुढे कधीही तानाजीराव तुला त्रास देणार नाही.
काय नमो नमो अहो तानाजीराव, नमो काय अहो ती इथेच राहील, 2-4 दिवस राहू दे ना तिला इथे. का कशाला बिचारीची तब्येत बरी नाही. मग मी घेईन ना तिची काळजी. नमो बाहेर ये, घरी जायचंय नमो. अहो पण बायकांची प्रॉब्लेम येते, तुम्हाला कसं सांगणार आणि बिचारीला कळणार कसं हो? हे आधी बिचारी बिचारी बोलणं बंद करा, डोक्यावर बसेल ती. नमो बाहेर ये, चल घरी जायचंय चल. हे बघा तानाजीराव, आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला आणि इंदू आहे ना तिच्या सोबत. का मी पण घेऊन जाऊ शकतो ना तिला डॉक्टरकडे. उद्या घेऊन जाईन तिला डॉक्टरकडे. अहो चल आज गं. ती डॉक्टरांकडे जाऊन आली आहे. डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही काय एवढा आग्रह करताय? हा? आम्ही आहोत ना तिची काळजी घ्यायला. ठीक आहे, आजचा दिवस राहून देत. उद्या येतोय मी तुला घ्यायला, कळलं? उद्या काका परत येणार. नाही येणार तो परत, कारण उद्या खरा प्रकार कळलेला असेलच त्याला. अगं नाही, बघ ना माझ्या समोर फाईल आहे ती. तू केलंस? हो. नाही थांब, आता मला माझ्या क्लायंटशी बोलू दे, मग आपण सविस्तर बोलू याच्यावर. ओके? हो ग बाई, ठेव. अरे तुम्ही एकटेच? हो, दोघी गाडीत बसले. बर. आता नमू कशी आहे? बरी आहे आता. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले ते तिच्या वयाला मानवण्यासारखं नाही, अबॉर्शन झालंय, आता रेस्ट घ्यायला सांगितलं. चला, जे काही झालं ते बरं झालं. नंतर तानाजीरावांनी काही त्रास दिला नाही ना? नोटीस मिळाल्यावर मला भेटला तो. खूप बडबडत होता. आधी ऐकून घेतलं त्याचं, मग असा बोललो की बोलतीच बंद झाली त्याची. अहो हे प्रकरण संपवा, कशाला तुम्ही त्रास करून घेताय, आता मीच सांभाळतो. असे सगळे प्रकार वापरून पाहिले त्यांनी. पण खरंच केदार, तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. खरंच हो, आजकालच्या युगामध्ये कोणी कुणासाठी एवढं करत नाही हो. असं नाही, तुम्ही सुद्धा बऱ्याच लोकांसाठी बरंच काही करताय. आता थोडं आम्ही केलं तर त्यात काय वावगं. खरं तर समाजातल्या सगळ्याच लोकांनी तुमच्यासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. बरं, आता माझं कौतुक करून झालं असेल तर आपण निघायचं का? आणि मी नाही म्हटलं तर? थांबेन मी. नाही, चला निघूया. हो, आपलं कौतुक कोणाला आवडत नाही. चला निघू. ॲडव्होकेट शालिनी. त्याचं म्हणणं काय आहे? लॉर्ड, हे काही बलात्कार किंवा जबरदस्तीचं प्रकरण नाही. माझ्या अशिलाची पत्नी वारलेली आहे आणि त्यात वयात आलेली ही मुलगी, आणि जे काय घडलं ते दोघांच्या राजकुशीने घडलेलं आहे. माझा अशील ते नाकारतही नाही, कदाचित पुढे जाऊन ते लग्नही करतील. त्यामुळे तिसरा कोणी या प्रकरणाचा बाऊ करून विनाकारण या प्रकरणाला जाहीर प्रसिद्धी देतोय. त्यामुळे माझ्या आशिलाचं काही बिघडणार नाही, पण त्या मुलीचं आयुष्य मात्र विनाकारण वाया जाईल सर. धन्यवाद. ॲडव्होकेट शालिनी, यावर तुमची बाजू काय आहे? नाही मिलॉर्ड, अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवणं हे तिच्या संमतीने असेल किंवा संमतीने नसेल तरी सुद्धा तेवढाच मोठा गुन्हा मानला जातो. वर त्यांचं म्हणणं आहे की कदाचित पुढे ते जाऊन लग्न करतील तिच्याशी. म्हणजे काय, मोठी झाल्यावर ते हेच करणार आहेत ना? मिलॉर्ड, या सगळ्या घाणेरड्या विचारांचं हे प्रकरण आहे आणि अशा प्रकाराला आपुलकी दाखवणारा, त्याचं समर्थन करणारा देखील तेवढाच वाईट प्रवृत्तीचा आहे आणि गुन्हेगार आहे असं मी मानते. आपल्या समाजात मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे लग्नापर्यंत, हे जे काही ठरवलं गेलंय ते काही उगाच. आणि याचं एक मोठं कारण आहे, कारण 18 वर्षापर्यंत मुलीच्या शरीराची तेवढी वाढ झालेलीच नसते. मिलॉर्ड, मी जे काही मेडिकल रिपोर्ट्स तुमच्या समोर सादर केलेले आहेत त्याच्यावर जर तुम्ही नजर टाकली तर या सगळ्या प्रकाराची तुम्हाला प्रचिती येईलच. मिलॉर्ड, त्यामुळे माझ्या वकील मित्रांचं जे काही म्हणणं आहे
की तिसरं कोणी यात पडून विनाकारण या सगळ्या परिस्थितीचा बाऊ करतोय हे त्यांचं म्हणणं किती बालिश आहे हे यावरूनच सिद्ध होत. मी माझ्या वकील मित्रांना आपल्या समोर हजर केलेली मेडिकल रिपोर्टची एक झेरॉक्स देऊ इच्छिते. मिलॉर्ड, ही केस आणखी स्पष्ट व्हावी यासाठी इंद्रायणी केदार सारंग यांना मी इथे बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. नम्रताबद्दल म्हणजेच नमू बद्दल काय सांगू शकाल तुम्ही? नमू अतिशय चांगली मुलगी आहे आणि तिच्या स्वभावामुळेच ती अशी चांगली ओळख झाली. ही ओळख कशी झाली? आमच्या शेजारीच राहते ती. आधी आम्ही तिला तानाजीरावांची मुलगी समजत होतो, पण नंतर एक दिवस त्यांनी खुलासा केला की ती त्यांच्या भावाची मुलगी आहे. पण भाऊ आणि त्याची बायको दोघेही या जगात नाही, म्हणून मी तिला माझ्याकडे घेऊन आलो असे म्हणाले. ओ अच्छा. पण इंदू, हे सगळं प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं? ती एकदा खूप आजारी होती. नमू बेटा, थोडं शेक घे, तुला जरा बरं वाटेल ना. आराम करा, मी तुझ्यासाठी पाणी आणते. वहिनी मी मदत करायला. नमू, नमू, कुठे गेली मुलगी? अगं नमू, बस. काय झालं ग तुला? बरं वाटत नाहीये का? उलटी, तरी पण अजून मळमळत आहे. मी तुला औषध आणते. घे, पाणी घे. काय ग, काय झालं? तब्येत ठीक नाहीये. हं? हे बघ माझा ऐक, आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल. अरे पण तू माझी काळजी करू नकोस, मी सगळं आटपून घेईन. तू जा बघू आधी. चल सावकाश. थँक्यू इंदू. प्रतिपक्षाला काही प्रश्न विचारायचे आहेत. नो सर. तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, मी माझी अशील नम्रता आईला इथे बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. ॲडव्होकेट शालिनी. नमू बेटा, तुला शिकायला खूप आवडतं ना? हो, नमू, तानाजीरावांबद्दल काय मत आहे बेटा तुझं? चांगले आहेत ते. तुझं काही ऐकायचे का ते? मी त्यांना कधीच काय सांगायचे नाही, त्यांचंच सगळं ऐकायचे. असं का? सांग ना. मी अनाथ आहे ना, त्यांनी मला आसरा दिला. तानाजीराव काही त्रास द्यायचे तुला? नमू, हे बघ, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. नीट सांग काय आहे ते. हा, ओके ओके नमू बेटा, नको बोलूस काही. हा, शांत हो बघू. खुश? प्रतिपक्षाला काही प्रश्न विचारायचे आहेत. येस सर. नमो, तानाजीराव तुला कशा प्रकारचा त्रास द्यायचे? मिलॉर्ड, माझ्या वकील मित्रांना एवढीच विनंती आहे की निदान त्या लहान मुलीच्या वयाचा विचार करून तिला प्रश्न विचार. ऑब्जेक्शन सस्टेन. तुम्ही पुढला प्रश्न विचारा. येस सर.
सिनेमे वगैरे पाहतेस की नाही? हो, टीव्हीवर कसे सिनेमा आवडतात तुला? सगळे. सगळेच? सिनेमातलं सारखं राहण्याचा वागण्याचा प्रयत्न करतेस की नाही कधी? हो, करते. बर, काय काय करून बघतेस? नाचून बघते, गाणं म्हणून बघते. आणखीन काही? मिलॉर्ड, हे सगळे प्रश्न विचारून ह्यांना काय मिळणार आहे? आणि हे वयच असं असतं की या वयामध्ये सगळं काही करून बघण्याचा उत्साह असतो. या वयात घडलेल्या चुकांना देखील इतरांनाच दोषी ठरवायचं असतं, कारण या अशा वयातच तर त्यांना सांभाळायचं असतं. ओके सर. सर, आता मला माझ्या अशिलाला बोलवण्याची परवानगी द्या. माझे अशील तानाजीराव गुणे. परवानगी आहे. तानाजी, या प्रकरणात आपल्याला काय सांगायचंय? मला म्हणजे आता तुमचं म्हणणं पटायला लागलेलं आहे, पण म्हणजे माझा यात फार काही दोष नाही आहे हो. म्हणजे नमूद ज्या लोकांकडनं माझ्याकडे आली ना, तिच्यावरती तसेच संस्कार झालेत ना. मान्य आहे मला, आपण लहान मुलांना सांभाळून घेतलं पाहिजे, पण म्हणजे चूक झाली माझ्याकडनं. मी पण आश्वासन देतो हा की नमू जशी सज्ञान होईल ना, मी लगेच तिच्याशी लग्न करीन. मिलॉर्ड, कुणाच्याही भविष्याबद्दल निर्णय घेणं आपल्या हातात नसतं आणि हा खूप मोठा गुन्हा आहे. उद्या जर नमू शिकून खूप मोठी झाली आणि तिला असं वाटलं की आपल्याला तानाजीरावांबरोबर लग्न करायचं नाहीये, मग मिलॉर्ड, या केसचा मुद्दा वेगळा आहे. तानाजीरावांनी अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून खूप मोठा गुन्हा केलाय आणि त्याचीच नोंद केली जावी. That's all, Milord. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेला आहे. या कथेतील मुलगी अल्पवयीन असल्या कारणाने तिची अनैतिक संबंधांसाठी संमती ग्राह्य धरली जाणार नाही. सदर आरोपीस भारतीय दंडविधान कलम 376 नुसार 7 वर्ष ते आजन्म कारावास किंवा 10 वर्ष तुरुंगवास व दंड होऊ शकतो. सदर गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. तुला फॉरेनला नोकरी करण्यात इंटरेस्ट आहे का? अगं काय विचारतीयेस? इंटरेस्ट काय कुणाला नसेल? अनेकांना नसतो ना. मला तर उलट आनंद होईल, पण मला मिळेल का ग ती नोकरी? का नाही? आणि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? माझं काम करून दे ना. यापूर्वी मी मिस्टर खापरेंना 6000 रुपये दिले. ते तिकडच्या प्रोसिजरचे असतील ना? अच्छा मॅडम, खरं तर ही रक्कम तुम्हाला जास्त वाटते माहितीये मला, पण हे काम आपल्या ऑफिस मधून होतंय म्हणून तुम्हाला स्वस्तात पडतं. अच्छा